बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगरमधील आदर्श पतसंस्थेमध्ये 202 कोटींचा घोटाळा झालाय। ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बुडालेत। ठेवीदारांकडून आंदोलनाचा इशारा या प्रकरणात देण्यात येतो। संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवीदार उपोषण करणार आहेत। आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये 202 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला होता। त्यामध्ये अनेक ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहे। अजूनही ते पैसे न मिळाल्याने अशा पद्धतीने जे ठेवीदार आहे ते या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेले आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील सहभाग आहे। अशा पद्धतीचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। काय सांगाल तुम्ही, आज या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात करताय? यामध्ये आमचे पैशाअभावी आमचे आतापर्यंत 55 ते 48 ते 55 ठेवीदार आमचे आतापर्यंत दगावलेले आहे। हे फक्त आणि फक्त पैशाअभावी दगावलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला इथपर्यंत आम्हाला उपोषण करायची गरजच का पडली? आम्ही आतापर्यंत किती आंदोलन केले, का तुमच्यापर्यंत पोहोचले नाही ते? आज आमच्या स्वतःचा कष्टाचा पैसा मिळवण्यासाठी आम्हाला आज उपाशी मरावं लागतंय। आमच्या स्वतःचा पैसा मिळवण्यासाठी, कष्ट करून मिळवण्यासाठी आम्हाला तुम्ही दारापुढे भीक मागावं लागते। आम्ही हा कुठून चोरून नव्हता आणला होता ना पैसा, आम्ही कष्टानेच कमवला होता ना। तरी कष्टाचा पैसा मिळवण्यासाठी आज तुमच्या दारापुढे आम्हाला भीक मागावं लागते। मी अन्न पाणी त्याग करून आंदोलन करणार आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या हे होणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही। सचिन जिरे, छत्रपती संभाजीनगर।